नमस्कार. माझं नाव डॉक्टर आकाश बेरड. मी किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून अहमदनगर येथे कार्यरत आहे. तर आज आपला विषय आहे पायांची सूज आणि सीकेडी. त्याची कारणे, त्याचे लक्षणे आणि त्याचे उपचार. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ पायांना येणारी सूज आणि त्याचे तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार म्हणजे सीकेडी. या विषयाचं नेमकं काय रिलेशन आहे? पायाची सूज ज्याला आपण पिडल एडिमा म्हणतो, त्याची कारणे, त्यांचा सीकेडी शी असणारा संबंध आणि त्याचं मॅनेजमेंट या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम पिडल एडिमा किंवा पायाला येणारी सूज म्हणजे नेमकं काय असतं? पिडल एडिमा ही अशी एक स्थिती आहे, ज्याच्यामध्ये आपल्या पायांच्या खालच्या भागांमध्ये किंवा तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव किंवा लिक्विड जमा होतं आणि पायाला सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते. जसं की हृदयाच्या समस्या किंवा यकृताचे प्रॉब्लेम ज्याला आपण लिव्हर फेल्युअर असं म्हणतो किंवा लिव्हर डिसीज असं म्हणतो. त्यानंतर थायरॉइड, एखाद्या पेशंटला थायरॉइड असल्यास पायाला सूज येऊ शकते किंवा मूत्रपिंडाच्या समस्या ज्याला आपण किडनी बिमारी किंवा किडनीचा आजार असं म्हणतो किंवा रक्तामध्ये काही गाठी होतात ज्याला आपण डीव्हीटी डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतो. या आजारामध्ये पायाला सूज येते. आता आपण जाणून घेऊया की हे द्रव पायामध्ये कसं जमा होतं. आपल्या शरीरामध्ये द्रवाचे दोन मुख्य भाग असतात. एक म्हणजे पेशींच्या आतमध्ये आणि एक म्हणजे पेशींच्या बाहेर. जो बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवतीचं एक द्रव असतं आणि रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रवाचं डिस्ट्रिब्युशन किंवा त्याचं वितरणाची समस्या निर्माण होते, त्यावेळेस आपल्या पायाला सूज येते किंवा ज्याला आपण इडिमा असं म्हणतो. ठीक आहे. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या ह्या अति जास्त द्रव शरीरामध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये झाल्यामुळे त्याचा दाब निर्माण होऊन अशी समस्या निर्माण होते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवाचं प्रमाण राखण्याचं जे काही काम आहे ते अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन शरीरामध्ये करतं, ज्याला आपण अल्ब्युमिन प्रोटीन असं म्हणतो. त्यासोबतच एक लिम्फॅटिक सिस्टीम असते जी ह्या एक्सेसिव्ह किंवा एक्स्ट्रा द्रव आणि प्रथिनांचं वहन करण्यामध्ये मदत करते. आता ऍक्च्युली ह्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला किंवा अल्ब्युमिनचं प्रमाण शरीरातलं कमी जास्त झालं, तर मग आपल्या पायाला सूज येऊ शकते. दुसरं महत्वाचं कारण आहे मूत्रपिंड. मूत्रपिंड शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. दुसरी गोष्ट मूत्रपिंड शरीरामधील कचरा बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. जेव्हा हे कार्य व्यवस्थित चालू असतं तेव्हा कधीच त्रास होत नाही. पण ज्यावेळेस मूत्रपिंडाचं काम कमी होतं किंवा किडनी कमकुवत ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये सीकेडी किंवा एकेआय, अक्यूट किडनी इंजुरी किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम असे आजार ज्यावेळेस होतात किडनीचे, त्या वेळेस या द्रव प्रमाणाचं द्रव पदार्थाचं जे काही मेंटेनन्स आहे किंवा द्रव पदार्थ जे काही बॅलन्स करण्याचं काम आहे ते होत नाही आणि अशा वेळेस सीकेडी मध्ये किंवा एकेआय मध्ये इडिमा होतो. आता ऍक्च्युली हे सीकेडी मध्ये जे काही इडिमा होतो, ज्याला आपण पिडल इडिमा, पायांची सूज म्हणतो, याचं निदान कसं करायचं? याच्यामध्ये एक थरो किंवा डिटेल हिस्ट्री खूप महत्वाची आहे. एखाद्या पेशंटला हृदयाचा आजार आहे का, मूत्रपिंडाचा आजार आहे का किंवा थायरॉइडची समस्या आहे का, हे आपण हिस्ट्री मधून जाणून घेऊ शकतो. हिस्ट्री मधून दोन गोष्टी आपल्याला कळू शकतात. एक तर एक सर्वसाधारण इडिमा असतो आणि एक स्थानिक इडिमा असतो. सर्वसाधारण म्हणजे ज्याला आपण जनरलाइज्ड इडिमा म्हणतो. जनरलाइज्ड इडिमा हा युजली किंवा शरीराच्या सर्व भागांवर असतो. चेहऱ्यावर, पोटावर किंवा पायांवर सूज येते, त्याला आपण जनरलाइज्ड इडिमा म्हणतो. मोस्टली हा जो इडिमा आहे हा हृदयाचं, जर काही हृदयाचा बिघाड झाला असेल, हृदयाचा आजार असेल किंवा किडनीचा आजार असेल, तर अशा परिस्थितीमध्ये होतो. दुसरा असतो स्थानिक एडिमा. स्थानिक एडिमा शरीराच्या एकाच भागावर सूज येते, त्याला आपण लोकलाइज्ड एडिमा असं म्हणतो. बहुतेक वेळा हा एडिमा डीव्हीटी किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस ज्याला आपण रक्तवाहिन्यांचे आजार म्हणतो किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचा जर काही प्रॉब्लेम असेल, तर त्यामुळे या द्रवाचा प्रवाह बंद होऊन तो स्थानिक किंवा त्याला आपण लोकलाइज्ड एडिमा असं म्हणतो. आता ह्या पिडल एडिमा, या एडिमाचे एक दोन प्रकार असतात. एक असतात पिडल एडिमा, एक असतो नॉन पिटिंग, एक असतो पिटिंग एडिमा, एक असतो नॉन पिटिंग एडिमा. पिटिंग एडिमा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला पायाला जेव्हा सूज येते, त्यावर जर आपण दाब दिला
तर दाब दिल्यानंतर ज्यावेळेस खड्डा पडत असेल तर त्याला आपण पिटिंग एडिमा म्हणतो. पिटिंग एडिमाचे महत्त्वाचे 2 कारणं आहेत. एक तर हृदयाचं बिघाड असणे, हृदयाचा काहीतरी आजार असणे किंवा मग नेफ्रॉटिक सिंड्रोम असणे, जो की किडनीचा आजार आहे. दुसरा असतो नॉन पिटिंग एडिमा. नॉन पिटिंग एडिमा म्हणजे ज्यावेळेस आपण असा दाब देतो, जिथे सूज आहे पायावर तिथे, तिथे जर खड्डा नाही पडला त्याला आपण नॉन पिटिंग एडिमा म्हणतो. युजुअली असा एडिमा लिम्फॅटिक अडथळा किंवा लिम्फॅटिक सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम होणे किंवा थायरॉइड ज्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम वगैरे असणे, अशा आजारांमध्ये नॉन पिटिंग एडिमा म्हणतो. आता जर आपल्याला किडनीचा आजार असेल असं आपण जर सस्पेक्ट करत असू किंवा असं आपल्याला जर वाटत असेल, तर काही रूटीन ब्लडच्या टेस्ट असतात, ज्या आपण करणं फार गरजेचं असतं. मूत्रपिंडाचा आजार असेल, तर रूटीन चाचण्या कोणत्या कराव्यात? जर आपल्याला एडिमा असेल तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सी असतं, कंप्लीट ब्लड काउंट, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन चेक करतो. दुसरं असतं आर-एफ-टी किंवा किडनी फंक्शन टेस्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये युरिया आणि क्रिएटिनिन नावाचा घटक असतो, तो आपण मोजतो. तिसरं असतं युरिन एनालिसिस म्हणजे युरिनची तपासणी करणं, ज्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का? युरिनमधनं काही प्रोटीनचं लीकेज होतंय का? जे काही नेफ्रोटिक सिंड्रोम सारख्या आजारामध्ये होतं, ते आपण बघू शकतो. तिसरं असतं मायक्रो अल्ब्युमिनुरिया आणि एक यू-पी-सी-आर किंवा यू-ए-सी-आर, युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो. युरिनमध्ये प्रोटीन आणि क्रिएटिनिनचा एक रेशो कॅल्क्युलेट करतो आपण, ज्याला आपण युरिनमधनं प्रोटीनचं लीकेज होतंय की नाही हे बघण्यासाठी या टेस्ट करतो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं इमेजिंग टेस्ट आहे, जी की आहे USG अल्ट्रासोनोग्राफी. पोटाची अल्ट्रासोनोग्राफी करणे, त्याच्यामध्ये किडनीचा आकार बघणे, बाकी कुठे द्रवपदार्थ जमा होतोय का ते बघणे, डिटेल हिस्ट्री घेणे आणि या सर्वांच्या मदतीने त्याचं निदान करणे. आता या सर्वांच्या मदतीनं ज्यावेळेस रूटीन ब्लड टेस्ट होतील आणि त्यावेळेस आपल्याला वाटेल की ह्याला किडनीचा आजार असू शकतो. तर पुढचं आहे की याच्या संदर्भात आपण मॅनेजमेंट काय-काय करणार? ह्याचं ट्रीटमेंट कसं करणार? तर ट्रीटमेंट खूप सोपी आहे. 2 गोष्टींमध्ये डिव्हाईड होते ट्रीटमेंट. एक असते फार्माकोलॉजिकल, एक नसते नॉन फार्माकोलॉजिकल. म्हणजे एक असते मेडिसिन देणे आणि दुसरं असते की आपण इडिमासाठी घरी काय-काय करू शकतो? औषधोपचाराच्या व्यतिरिक्त आपण काय-काय करू शकतो? आता ह्याच्यामध्ये जर इडिमा लोकलाइज्ड असेल, जे आपण बोललो की स्थानिक इडिमा आहे, एखाद्या ठिकाणीच इडिमा आहे पायाच्या भागावर, तर आपण ज्या भागावर तो इडिमा आहे, तो भाग किंवा तो पाय आपण थोडा उंच जर ठेवला किंवा झोपताना जर पायाखाली उशी वगैरे घेतली, ज्याला आपण पिलो पायाखाली ठेवणं म्हणतो, लिम्ब एलिव्हेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्यामुळे सूज जरूर उतरते. दुसरं असतं कम्प्रेशन उपचार. कम्प्रेशन म्हणजे एक कम्प्रेशन स्टॉकिंग्ज येतात, ज्याला आपण एकदम टाईट त्या कम्प्रेशन स्टॉकिंग्ज असतात. त्या घातल्यामुळे रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते आणि इडिमा कमी होतो. तिसरं असतं फिजिओथेरपी. काही प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट असतात. त्यांच्याकडून मसाज किंवा इतर शारीरिक उपचार करून घेता येतात. त्यानंतर पुढे आहे जर रक्तवाहिनीचा काही दाह असेल किंवा कंजेस्टेड असेल, सेल्युलायटिस असेल, अशा स्थितीमध्ये जर आपल्याला इडिमा असेल, तर आपण त्याला आईस पॅकिंग करू शकतो. बर्फ लावून त्याला कमी करण्यासाठी मदत होते. त्यानंतर काही डाएटमध्ये आपण बदल मात्र जरूर करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ किंवा सॉल्ट रिस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो. मिठाचं सेवन कमी केल्यानंतरही शरीरात जे काही द्रव साठतं, ते द्रव संचय होण्याचं जे प्रमाण असतं, त्याला आपण प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट ज्याला आपण फार्मास्युटिकल मॅनेजमेंट होतं, त्याच्यामध्ये येतात डायुरेटिक्स. खूप महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे डायुरेटिक्स. त्याचे वेगवेगळे क्लास आहेत, त्याचे वेगवेगळे मेडिसिन आहेत. डायुरेटिक्स दिल्यानंतर द्रव पदार्थ जे काही आहेत ते त्याचं डायुरेसिस होतं. डायुरेसिस म्हणजे ते किडनीमधनं मूत्रपिंडामध्ये युरिनद्वारे बाहेर पडतं द्रव आणि शरीरामध्ये द्रवाचं प्रमाण कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते. त्यामध्ये 2-3 क्लास आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे एक आहे लूप डायुरेटिक्स. लूप डायुरेटिक्स म्हणजे हा एक क्लास आहे ज्याच्यामध्ये फ्युरासेमाइड आणि टॉर्सेमाइड नावाचे डायुरेटिक्स येतात. बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता किंवा त्याची दीर्घकाळ कृती जी आहे लाँग टर्ममध्ये ती याला कधी प्रेफरन्स दिला जातो, फ्युरासेमाइड आणि टॉर्सेमाइड. त्यानंतर एक आहे थायाझाईड डायुरेटिक. यामध्ये एक ड्रग आहे ज्याला आपण मेट्रोलाझोन म्हणतो. मेट्रोलाझोन डायुरेटिकच्या पुढची स्टेप आहे. म्हणजे फ्युरासेमाइड, टॉर्सेमाइड दिल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की पिडल राहतोय, सूज राहते, तर आपण एक ॲड ऑन मेट्रोलाझोन नावाचं डायुरेटिक आहे, थायाझाईड डायुरेटिक. ते ॲड करू शकतो किंवा ते चालू करू शकतो.
त्यानंतर अजून एक ड्रग आहे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक, म्हणजे पोटॅशियम स्पेअर करून ठेवणारं डायुरेटिक. बहुधा या सगळ्या डायुरेटिक्सने हायपोकॅलेमिया होतं. हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमची मात्रा कमी होते. तर एक नवीन क्लास आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम स्पेअर राहतं शरीरामध्ये, हायपोकॅलेमिया होत नाही, ज्याला आपण पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक म्हणतो. त्याचं नाव आहे स्पायरानोलॅक्टोन. यामध्ये हायपोकॅलेमिया होण्याचा धोका खूप कमी होतो. यानंतर एडिमाची तीव्रता किंवा रुग्णाची जी काही हिमोडायनामिक स्थिती आहे, म्हणजे ब्लड प्रेशर आहे, पल्स रेट आहे आणि मूत्रपिंडाचं जे काही कार्य आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या क्लासेस पैकी डायुरेटिक्सची निवड आणि त्यांचा जो काही डोस असतो तो ऍडजस्ट केला जातो. हायपोकॅलेमिया म्हणजे शरीरामध्ये पोटॅशियमचं प्रमाण कमी असणं, उच्च रक्तदाब, बीपी जास्त असणं किंवा इलेक्ट्रोलाइट्सची इम्बॅलन्स असणं सोडियम पोटॅशियमचा, या समस्या टाळण्यासाठी डायुरेटिकचा डोस काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे आणि तो डॉक्टरांना विचारून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे. त्यानंतर वजन जे काही आहे वेट ज्याला आपण म्हणतो ते किती कमी होतंय डायुरेटिक चालू केल्यानंतर, किंवा रक्तदाब कसा राहतोय, बीपी कंट्रोल राहतोय का, या सगळ्या गोष्टींवर पण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. तीव्र स्वरूपाचा जो काही किडनीचा आजार असतो, ज्याला आपण क्रॉनिक सीकेडी असं ज्यावेळेस म्हणतो, या आजारामध्ये इडिमाचं जे काही मॅनेजमेंट आहे, त्याचं मॅनेजमेंट थोडंसं वेगळं आहे. त्यामध्ये मीठ आणि द्रव पदार्थांवर कमालीची मर्यादा ठेवायला डॉक्टर सांगतात. कमालीची मर्यादा ठेवावी लागते, कारण त्याच्याशिवाय सीकेडीमध्ये जो काही रिस्पॉन्स असतो डायबिटिक्सचा, तो येत नाही. आणि बहुधा खूप स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन मिठावर आणि लिक्विड द्रव पदार्थ घेण्यावर या सीकेडी आजारामध्ये पिडल एडिमा कमी करण्यासाठी लागतात. दुसरं असतं डायुरेटिक्सचा एक उच्च डोस, हाय डोस डायुरेटिक्स ज्याला आम्ही म्हणतो. जे काही रुटीन एडिमाचे पेशंट असतात त्याच्यामध्ये रुटीन डोस ऑफ डायुरेटिक दिला की ती सूज कमी होते. पण सीकेडीच्या आजारामध्ये मोस्टली सूज कमी होण्यासाठी जो काही डोस आहे डायुरेटिकचा तो थोडासा हाय लागतो. हाय डोस डायुरेटिक म्हणतो. उदाहरणार्थ फ्युरासेमिड असेल, जे की लूप डायुरेटिक आहे. परंतु जर त्याने रिस्पॉन्स येत नसेल तर आपल्याला एक ऍड ऑन थायझाइड डायुरेटिक्स याच्यामध्ये जसं आपण बोललो तसं ऍड ऑन करावं लागतं, जसं की मेट्रोलाझोन किंवा स्पायरानोलॅक्टोन. त्यामध्ये ॲक्चुअली एडिमाचं जे काही रुग्णांना ज्ञान पाहिजे किंवा पायाला सूज येण्याची कारणं किंवा त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे, हे रुग्णांना समजून सांगणं, त्यांच्या उपचार पद्धतींचा त्यांना फॉलोअप व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय-काय बदल घडवून आणले पाहिजेत, त्या सर्व विषयांवर आपण बोललो. या कंडिशन नंतर, या सगळ्या गोष्टींनंतर एक चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स पिडल एडिमाला येऊ शकतो आणि आपण त्याचं लवकरात लवकर निदान केलं पाहिजे. जर आपल्याला पिडल एडिमा किंवा पायांना सूज येत असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरना भेटून हृदयाचा आजार आहे का? काही किडनीचा आजार आहे का? तर हे आपण चेक करून घ्यायला पाहिजे आणि जर ते लवकरात लवकर निदान झालं, तर त्याचे काही दुष्परिणाम असतात, काही कॉम्प्लिकेशन असतात, ते आपल्याला फेस करावे नाही लागणार. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडिमा दिन साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हा व एडिमा आणि या संबंधित स्थितीचे लवकरात लवकर निदान करण्याविषयी जनजागृती वाढ करण्यासाठी सहभागी व्हा. एकमेकांना सहकार्याने आपण एडिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि त्याचे मॅनेजमेंट करू. धन्यवाद.